हाय फ्रेंड्स, ग्रामीण विशाल चॅनलकडनं तुमचं स्वागत आहे। आज आम्ही भात पेरणीसाठी बैल घातलेले आहोत आणि आज पेरा चालू पहिला दिवस आहे। पेरा चालू केलेला आहे। राजेश जाधव यांची ही 18वी जोडी आहे। दरवर्षी जोड लावताना एक कमी लागायचा एक जास्ती लागायचा, असं करताना आता ही परफेक्ट जोडी लागलेली आहे आणि त्यांना कधीच धरलेलं नाही आहे। आणि आज पहिल्यांदाच नवके बैल आहेत आणि पहिल्यांदाच पेरणीसाठी धरलेले आहेत, हे तुम्ही बघू शकता। आणि गेल्या वर्षी आम्ही जी जोडी होती गावठी ते आम्ही शर्यतीसाठी घेऊन गेलो होतो आंबेडगावमध्ये आणि सर्व बैल जोराने धावत गेले आणि आमचे बैल चालत गेले आणि आम्हाला जो राग आला त्या आम्ही दुसऱ्या दिवशीच बैल ते विकून टाकले आणि ही नवीन जोडी आणलेली आहे ह्या वर्षीसाठी, शर्यतीसाठी आणि शेतीसाठी। शर्यतीला आम्ही काही जास्ती जात नाही, 2-3 शर्यती असे जवळच्या असे करतो, बाकी शेतीसाठीच आहेत। तुम्ही बघू शकता तांबडा आहे त्याचं नाव तुफान आहे, तिकडचा आहे काळा त्याचं लक्षा। आणि ह्या वर्षीच नवीन बैल आले त्याच्यामुळे ह्या वर्षी बघूया काय करतात। आणि हे राजेश जाधव स्वतः मालक आहेत। हे बघा, आणि त्यांना बैलाची लहानपणापासून आवड आहे। त्यांच्या आजोबापासून जोडी घरात घाटी होते पहिला, नंतर आता गावठी आता केले आहेत 2-3 वर्षात। भरपूर मोठे मोठे बैल होऊन गेले घरी आणि आता ह्यांनी गावठी बैल म्हणजे सर्व कामाला जातात, कोण इथं नसतं म्हणून गावठी जोडी केली आहे। पण ती पण अशी घाटी बैलासारखीच आहेत आणि सांभाळणं जरासं अवघड जातं। हे बघा, दोन्ही बैल एकदम दिसायला असे जरासे छान आहेत असे। आणि आताच पहिलाच चोंडा हा पेरणी केलेला आहे। आणि हे बघा, हा आमच्या शेती साईडलाच रस्ता आहे, घराजवळ शेती आहे। आणि इकडं आमची काजूची बाग आहे, आंबा काजू, जास्ती मोठी नाही थोडीशीच आहेत काजूची झाड आणि आंब्याची, रस्त्याकडेलाच आहे। आणि असा सुंदर असा निसर्ग आहे आणि ह्या साईडला आमची घर आहे। बैलाचं सांगायचं म्हणजे हे नवीन आहेत त्याच्यामुळं काय एवढी माहिती नाही आम्हाला, आणि दोन्ही बैल अजिबात धरलेले नाहीत, ह्या वर्षी पहिल्यांदाच आम्ही धरतोय, त्याच्यामुळे ते कसे आहेत त्यांची सवय काय आहे। हा एक काळा आहे तो जरा धरलेला आहे, मालकाने बोलला थोडासा, पण इकडचा तांबडा आहे तो अजिबात धरलेला नाही आहे। आणि आणताना पण तो गाडीमध्ये पण चढत नव्हता, आता बघूया ह्या वेळेला काय होतं। एवढा नौका आहे आणि त्याला गाडीचा प्रवास पण माहिती नाही, आणखी नांगराचं पण माहिती नाही, पण नांगराला आता चालतोय तो। गाडीतनं आम्ही काय डबल कुठं नेलेलं नाही, त्याच्यामुळं गाडीचा प्रवास करतो का नाही हे माहिती नाही अजून। गाडी चढत नाही तो, आणि साखोल काढतायत तो।
इथं साकुल काढतात अंकुश जाधव, ते बघू शकता तुम्ही. ते आताच ड्युटीवरनं आलेत आणि आल्या आल्या 3 वाजता सकाळी आले आणि आल्या आल्या त्यांनी झोपलेत पण नाही आणि सकाळी पेरणी करायची म्हणून सकाळी झोपलेत नाही आणि चालू केले साफसफाईसाठी, साकुल काढायसाठी. पूर्ण सोंडे आता साफ करायचे आहेत, कारण पाऊस आल्यानंतर कचरा जिकडे तिकडे जाणार, त्याच्यामुळं साफ करण्यासाठी आता पूर्ण तयारी आमची चालू आहे शेतीची. हे बघा, हे अंकुजा, हे बघा झोपलेत नाही ना, त्याच्यामुळे चेहरा जरासा असा झोप आल्यासारखं वाटतंय. आणि त्या साईडला वहिनी आहेत, ते पण भरून सर्व कचरा साईडला टाकतायत झाड पेरायचे म्हणून. हे भात आहे, या साईडला पेरून झालं थोडंसं, या साईडला राहिलं त्याच्यामुळे हे थोडं आहे. आणि पेरणी केल्यानंतर वरच्या तोंडात नांगर झाला, तो आता तिकडचं झालं की ह्या साईडला. आणि हा आमचा पुतण्या स्वराज जाधव, हे बघा इथं आताच उठल्या आलेले आहेत. 7 वाजलेत आणि 7 वाजता उठून डायरेक्ट न तोंड होता डायरेक्ट आतमध्ये शेतामध्ये आलेत. एवढी आवड आहे त्यांना. आणि लहान असताना राजेश जाधव यांना पण अशीच आवड होती आणि त्यांनी घरात बैल असल्यामुळे शेतीचीच क्षेत्र निवडलं. आणि आता हा त्यांचा पुतण्या, ह्याला पण शेतीची आवड आहे असं वाटतंय. तो सकाळच आला म्हणून. स्वराज आहे का? स्वराज टाटा कर स्वराज, हे स्वराज. आणि आमचे तुफान आणि लक्षा ह्या वर्षाची नामांकित जोडी अशी आमच्या घरातली. दोन्ही बैल आम्ही वेगळ्या ठिकाणावरून आणलेले आहेत, वेगळ्या. आणि हे बैल शोधायला 15 ते 20 दिवस गेले शोधण्यासाठी. आम्हाला पाहिजे तसे बैल भेटत नव्हते. आम्ही रिक्षाने 15 दिवस शोधत होतो, इकडं तिकडं, ह्या गावात त्या गावात. जशी माहिती भेटत तसे त्या ते ठिकाणी बैल बघितले. 30-35 बैल बघितले. ते आम्हाला उंचीला कमी पडत होते, कोण चालायला जरासा ह्या होत होता. आणि आणले तर आम्ही 9केच बैल आणलेले आहेत. त्याला नांगराचं काय माहिती नव्हतं, पण आम्ही शिकवून त्यांना आता जराशी सवय लावलेली आहे. आणि आता ते शिस्तीत चालतायत. जरासं अजून जम्बलिंग होतंय त्यांचं, पण चालतायत. आणि दुसरा वारा टाकायचा आहे, त्याच्यामुळं शांत एकदम ह्याच्याने चालतात ते. तसे एक मार्का तिकडचा आहे थोडा, आणि हा इकडचा तांबडा तो शांत आहे. पण तो बैलांसाठी, बैल दिसले की धावत जातो मारण्यासाठी, पण माणसांना काय मारत नाही. आणि आम्हाला आवड असल्यामुळे आम्ही गुलाल बिलाल लावून असं पहिल्याच दिवशी धरलेलं आहे. बैलाची आवड जाम आहे आम्हाला. हे बघा, त्यांची चाल एकदम ठेक्यामध्ये आहे, कारण
जमीन सुकी आहे आणि पहिल्यांदाच चालतात, त्याच्यामुळे त्यांना पण मजा वाटत असेल. अजून 1 महिना आता सलग हे करायचं आहे, म्हणजे गॅप असतो, पण तरीसुद्धा 1-1.5 महिना त्यांना लावणी लावपर्यंत चालायचंच आहे. आता त्यांना खाऊन, आंबवण खाऊन, पेंडा खाऊन काय शेतीचं काय माहिती नव्हतं, पण अजून त्यांना आता हे समजेल शेती म्हणजे काय असते. कारण शेतीचं त्यांना कायच माहिती नाही, नवीन असल्यामुळे त्यांना काय माहिती नाही. बाकीचे कसे नांगराला धरलेल्या बैलांना काय माहिती असतं दरवर्षीचं काय आहे ते, ह्यांना काहीच माहिती नाही. त्याच्यामुळे आता ह्यांना समजेल शेती काय असते ती. एकदम ठेक्यात चालतायत. हे बघा, आता 8 वाजले आहेत. 8 वाजता ऊन पडले. काल पाऊस पडत होता या टायमाला, आज पाऊस नाही, आज ऊन आहे. पूर्ण असं अर्ध शेत पेरून झालेलं आहे, नांगरून झालेलं आहे. आता थर्ड टायमात आता शेत दाड. हा आमचा निसर्ग असा सुंदर असा. हे बघा,